पुण्याचे पोलीस नेमके करतायत काय? पुण्यात घडणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीमुळे धनगेकरांनी असा सवाल उपस्थित केलाय। तर काल कोथरूडमध्ये काही युवकांनी बेदम मारहाण केली आहे, परंतु आरोपींना वाचवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी पोलीस स्टेशनला फोन केले। त्यानंतर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली। शेवटी पोलीस आयुक्तांना फोन केल्यानंतर गुन्हा दाखल केलाय। राजकीय नेत्यांच्या फोनमुळे या गुन्हेगारांना मस्ती आली आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय। काल कोथरूडमध्ये ज्या युवकांना मारहाण केली आणि त्यांच्या नाकाचं हाड तुटून सुद्धा बरगडीला मार लागून सुद्धा पोलिसांनी कुठलीही कारवाई करताना दिसली नाही आणि त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे फोन पोलीस स्टेशनला वाजत होते आणि वाजल्यानंतर पोलीस बघ्याची भूमिका त्या ठिकाणी घेत होते। काल पोलीस आयुक्तांशी बोलणं झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आणि संबंधित लोकांवर रात्री गुन्हा दाखल केला। म्हणजे पोलीस कोणाची वाट बघतात, कोणाचे फोन येतात ह्याची चौकशी न करता ज्याच्यावर अन्याय झाला त्याला कुठेही न्याय मिळताना दिसत नाही आणि ज्यांनी फोन केले त्यामुळे हे सगळे गुन्हेगार लोक मस्तीत आलेत आणि सर्वसामान्य लोकांना रस्त्याने जाताना लोकांना सुद्धा मारहाण करतात। अशी या पुण्यनगरीची परिस्थिती झाली। तसंच त्या शास्त्रीनगर चौकामध्ये BMW गाडीमध्ये श्रीमंताचं पोरगं उतरत आहे। त्याचं महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण महिलांचा सन्मान करतो, पण त्या चौकामध्ये महिलांच्या समोर लघुशंका करताना चित्र हे पुणेकराला चांगलं नाही। ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी या पुण्याची उंची एका जगामध्ये नेली, त्या पुण्याच्या महिलांच्या दिनानिमित्त अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना शासनाने कडक कायदा केला पाहिजे। ही मुलं दारू पिऊन कुठनं आली, कुठली गाडी चालवली, कुठनं आलीत याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित लोकांवर यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे। कालच मोमीनपुऱ्यामध्ये एका हातगाडी व्यावसायिकाला तिथल्या गुन्हेगारांनी मारहाण केली। मारहाण केल्यानंतर तो पोलीस चौकीमध्ये गेला, पोलिसांनी गुन्हेगारांना खोडची आणि जो व्यक्ती त्याला मारहाण केली त्याला बाहेर, अशी परिस्थिती। आणि त्याच्यामध्ये ते मुलांवर काहीच कारवाई झाली नाही। त्यानंतर त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली, एक कॉल आणि प्रश्न सॉल्व, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षाचा फोटो त्याच्यामध्ये। आणि अशा पद्धतीने गुन्हेगार जर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अशी जाहिरात करत असेल तर पोलीस काय करतात हा महत्वाचा भाग आहे। आणि तसंच खेडमध्ये बी एका युवकाला मारताना दिसतं, तर पुणे पोलीस गृह खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। पुण्यात जर वाढत्या पुण्याची परिस्थिती जर अशा पद्धतीने असेल तर त्याला फौज पाटात सगळी यंत्रणा ही गृह खात्याने पुरवली पाहिजे। कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झालाय। तर कल्याण पूर्व पुणे लिंक रोडवरील धक्कादायक घटना समोर आली आहे। सिमेंटच्या मिक्सर ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे मोठा अपघात झालाय। तर ब्रेक फेल झाल्याने मिक्सर ट्रकची टेम्पोसह रिक्षाला धडक झाली आहे। रिक्षा चालक अडकला असून पोलीस नागरिकांकडून रिक्षा चालकाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते। तर 3 ते 4 गाड्यांचं यात नुकसान झालंय। रिक्षा चालकासह 3 ते 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तर वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी यावेळी दाखल झाले होते। माझ्या गाडीत 2 पॅसेंजर होते। मी चाललेलो, तिकडून एक माणूस आता जात होता, तिकडून माणूस एक वयस्कर जात होता। हा टँकरवाला आला, त्याला उडवतोय म्हणून मी त्याला आवाज देत होतो, बाबा बाजूला सरका, माझा बाबा सरका। माणसाचे काय लक्ष नव्हतं। तेवढ्यात हा येऊन त्या बाबांना उडवला। तो बाबा पण पडलेला आहे, त्याला रक्त लागलेलं आहे, तो उचलून नेला कोणीतरी। आणि मी चाललो, हा पाठीमागून आला, डायरेक्ट मला उडवला होता ते दोघं। आणि त्याने उडवला, माझे पॅसेंजर पडले, ते पळून गेले। मला निघता येणं म्हणून मी कसा तरी निघून बाजूला निघून आलो। बाकी एवढ्यापर्यंत माहिती। अंदाजे कमीत कमी हित माझ्या समोर 3 झालेले। टेम्पो ड्रायव्हर हे पळून गेले। टेम्पो ड्रायव्हरला जास्त मार लागलेला आहे, टेम्पो चिपलेला आहे। काय झालं, कसं काय अपघात झाला, काय घटना? तुम्ही गाडी चालवतात पहिली? मंदिरामध्ये जायला गेलो तर गाडी आम्ही जरा साईडला घेतली, पण चला आम्हाला समोरून बघितलं, आम्हाला वाटतं तर ओव्हरटेक करतो काय, तरी पण शेतनी गाडी बाजूला घेतली। पण नंतर आम्हाला कळलं की गाडीचं ओव्हरटेक नाही, गाडीचा ब्रेक फेल झाला होता। त्यांनी आम्हाला ठोकून तो पुढे गेला तर त्यांनी रिक्षा ठोकले। रिक्षा ठोकत 3-4 रिक्षा ठोकले।
एक मिनिट. टेम्पोला एका टेम्पोमध्ये उडवला आहे, दुसरा दुकान आहे, छोटी लॉरी आहे, ते लॉरी पण त्यांनी ठोकली आहे, रिक्षा पूर्ण आपली दाबली आहे, पूर्ण चेपली आहे. काय नाव तुमचं? विजय वाजे. अमरावती विमानतळाला ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचं नाव द्यायचं का, या गोष्टीवर, या विषयावर आता मंत्रिमंडळात बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर येते. तर अमरावतीच्या बेलेरो या विमानतळाला संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याचं जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर येते. वयाच्या 8व्या महिन्यात अंधत्व येऊनही 34 वर्षात 130 ग्रंथ, 6 भाषांवर प्रभुत्व मिळवणारे गुलाबराव महाराज नेमके कोण आहेत? तर त्यांच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. डार्विनचा उत्क्रांतीवाद, स्पेन्सरचे तत्वज्ञान, पाश्चात्य विचारसरणीचा फाटा देणाऱ्या गुलाबरावांनी मधुरा दैवत, मधुरा भक्ती आणि अद्वैत विचाराची मांडणी केली आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार इथे गुलाबराव महाराजांचे संजीवन समाधी आहे आणि गुलाबराव महाराजांचे नाव हे विमानतळाला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबद्दल खासदार अनिल बोंडे, गुलाबराव महाराज संस्थानचे कार्याध्यक्ष बाबासाहेब लंगोटे यांनी सरकारचे आभार मानलेत. महाराज श्री संत गुलाबराव महाराज यांचं नाव अमरावती विमानतळाला दिलं आहे. त्याच्या ज्या हालचाली देण्याचा प्रस्ताव जो आहे तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि जवळपास देण्यासारखं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याचा आम्हाला सर्व संस्थेच्या कार्यकारिणीला आणि संस्थेच्या सर्व भक्तांना आणि सर्वांना खूप आनंद झालेला आहे. महाराज हे असं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं 18व्या शतकातलं, त्याची शासनानं दखल घेतली, याच्याबद्दल आम्ही शासनाचं आणि राजकर्त्यांचं खरंच अभिनंदन करतो. महाराजांच्या एका साहित्याचा माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रकाशन केलेलं आहे. तसंच माननीय मोरारजी देसाई यांनी पण महाराजांच्या एका साहित्याचं प्रकाशन केलेलं आहे. अशी जी गरिमा लाभलेले महाराज आहेत का ज्यांच्यावर आतापर्यंत 22 लोकांनी PhD केलेली आहे आणि अनेक लोक त्यांच्या साहित्यावर PhD करून राहिलेला असा जो मोठा ऐतिहासिक साहित्याचा वारसा आहे, त्या वारसाचे धनी श्री संत गुलाबराव महाराज आहेत. त्यांचं जे हे नाव दिलेलं आहे ते अगदी समर्पक आहे आणि हेच नाव द्यावं असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. अमरावती जिल्हा नररत्नाची खाण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि त्यासोबतच ज्यांचं साहित्य कमी वयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक आहे, जे ज्ञानेश कन्या स्वतःला समजायचे आणि मधुरा भक्तीमधलं अग्रणी नाव आहे, असे प्रज्ञाचक्षू संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज हे अमरावती जिल्ह्यातल्या माधांमधले आणि त्यांच्या साहित्यामध्ये विज्ञान आहे, योग आहे, अनेक पैलू आहेत आणि त्यांचं नाव अमरावतीच्या विमानतळाला देणं आणि तो निर्णय मंत्रिमंडळामध्ये होणं ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि म्हणूनच ती बातमी समजल्यानंतर मी चांदूर बाजारला भक्तिधाम इथे आलो आणि त्यांच्या श्री प्रज्ञाचक्षू श्री संत गुलाबराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. अतिशय आनंद वाटला. पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सरकारचं, शासनाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. प्रयागराज येथील महाकुंभ मधील पवित्र गंगाजलचे 1 लाख बॉटलचे नंदुरबारमध्ये वाटप करण्यात आले. तर प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात अनेक परिवाराला जाता आलं नाहीये, यासाठी त्या कुटुंबातील व्यक्तींना देखील पवित्र स्नान करता यावे यासाठी प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल नंदुरबार शहरातील नागरिकांना वाटण्यात येणार आहे. तर जवळपास 1 लाख गंगाजलचे बॉटल वाटल्या जाणार आहेत. त्याआधी 1000 जोडप्यांच्या उपस्थितीत गंगाजलच्या महाकुंभ कलशाची महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील प्रत्येक घराघरात जाऊन गंगाजलची बॉटल वाटली जाणार आहे. होणाऱ्या कार्यक्रमाच्या जागेची पाहणी माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केली असून नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांकडून मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी राजकीय पक्षाच्या वतीने अनेक उपक्रम केले जात आहेत. आणि त्याच्यामुळे हा 140 वर्षानंतर येत असल्यामुळे लोकांना हा क्षण आपल्याला जीवनामध्ये एकदा येतो आणि म्हणून लोक पायी वाहनं आपल्या इथून जिल्ह्यामधून लोक गेले. जवळजवळ करोडो लोक त्या ठिकाणी अनुभव केली आणि एक असं पुण्य प्राप्त करून घेतलं अशी भावना त्यांच्यामध्ये आता निर्माण झालेली आहे.
ज्यांना तिथे जाणं जमलं नाही, गरीबच नाही असं कोणी असं श्रद्धा आहे, पण काही कारणामुळे या त्रिवेणी संगमावर आणि ते जाऊ शकले नाही, त्यांना ते त्या माध्यमातून त्यांना पण ते जी श्रद्धा आहे ती श्रद्धा पण त्यांची काल म्हणजे उद्या संध्याकाळी आम्ही सर्वांना बोलवलं. त्या ठिकाणी आपण अभिषेक करणार. ते जल आणलेलं आहे, ते जल त्याच्याबरोबर पाण्याची बाटली म्हणजे त्या पवित्र पाण्याची बाटली आपण त्यांना देणार आहोत. आणि हे आमचे अनुलोमचे कार्यकर्ते असेल किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील, ते जाऊन ज्या माणसाची श्रद्धा आहे आणि ज्याला इच्छा आहे घ्यायची, त्याला प्रत्येक कुटुंबाला एक बाटली आपण देणार आहोत. साहेब, हा कार्यक्रम कधी, कोणत्या दिवशी, किती वेळात, म्हणजे कोणत्या वेळात घेतला? उद्या 9 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता महाआरतीचं आपण हा कार्यक्रम केला आहे. तो संपल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून ज्या लोकांना त्या ठिकाणी जाता आलं नाही आणि आरतीला बसले नव्हते, अशा लोकांना त्यांच्या घरी आपण पाण्याची बाटली एका कुटुंबाला एक याप्रमाणे आपण देणार आहोत. प्रयागराज येथील महाकुंभ जलकलशाचा अभिषेक आणि महाआरती सोहळा 9 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता आपण आयोजित केला आहे. या सोहळ्यामध्ये आपण प्रयागराजला जे लोक जाऊ शकले नाहीत, श्रद्धा असताना, खूप इच्छा असताना काही कारणामुळे त्यांना जाता आलं नाही, म्हणून त्याच्यासाठी आपण उद्या 1001 जोडप्यांचे त्या ठिकाणी अभिषेक आणि महाआरती ठेवलेली आहे. आणि त्या ठिकाणी त्या महाआरतीमध्ये आपण हे जोडपे बसवल्यानंतर अजून काही जोडप्यांना यावंसं वाटलं तर त्यांना पण आपण बसण्याची सोय केलेली आहे. आणि त्या ठिकाणी हे जे जोडपे आहेत यांना तिथे या त्रिवेणी संगमामधील जल आपण प्रत्येक जोडप्याला देणार आहोत. त्याच्यानंतर ते महाआरती झाल्यानंतर जे आरतीला बसणार नाहीत त्यांच्या घरी जाऊन ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांना आम्ही हे जल पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा अभिषेक आणि महाआरतीचा कार्यक्रम घेतला आहे. आपल्याला माहीत आहे की प्रयागराज येथे 140 वर्षानंतर हा महाकुंभ भरला होता आणि हिंदू समाजातील लोकांची पूर्वीपासून एक निष्ठा आणि श्रद्धा राहिलेली आहे की त्या ठिकाणी अंघोळ केल्यानंतर आपल्याला पुण्य लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी कोट्यावधी लोकांनी त्या ठिकाणी अंघोळ केताना आपण बघितलं आहेत. आणि प्रत्येकाला एक समाधान झालं आहे की मी त्रिवेणी संगमावर अंघोळ केली आणि मला पुण्य लाभलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक सामाजिक संघटन पण त्या ठिकाणी उभं राहत आहे, कारण प्रत्येक समाजाचा माणूस त्या ठिकाणी येतो. त्याचा कुठला जातीभेद आपला समाजभेद असं कुठल्याही प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी त्या कुंभमेळ्याला खूप महत्त्व आलं आहे सामाजिकदृष्ट्यासुद्धा. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल त्या कुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या देशातून श्रद्धाळू मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांनी स्नान केलेलं आहे. आणि म्हणून आपण असं ठरवलं की ज्यांची श्रद्धा आहे, बिचाऱ्यांना काही कारणास्तव त्या ठिकाणी कुंभमेळ्याला जाता आलं नाही, आणि म्हणून त्यांचंसुद्धा जी श्रद्धा आहे, ज्या भावना आहेत, त्या भावना आपण जाणून घेऊन त्यांनासुद्धा त्याचा लाभ झाला पाहिजे, त्यांना पुण्य लाभलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून आपण हा अभिषेक महाआरती पूजन करतो आहोत. आणि हे झाल्यानंतर त्यांना आपण जल वाटून त्यांची जी श्रद्धा आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम इथे आपण घेतला आहे. हा कार्यक्रम हा महाराष्ट्रातील सुरुवात अनुलोमच्या माध्यमातून या ठिकाणी आपण केली आहे. आता ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता सुरू राहील.
विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलीत. तर आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत सरकार विरुद्ध आपला निषेध व्यक्त केलाय. राज्य सरकारने शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्या मान्य केले नसल्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय. तरी प्रशासनाने त्वरित आमच्या शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि मुंबई इथे चालू असलेले उपोषण हे त्वरित उठवावे, अन्यथा यापुढे देखील तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडण्याचा इशारा शिक्षकांनी यावेळी दिलाय. सर्वप्रथम आज 8 मार्च महिला दिन आणि अतिशयोक्ती अशी आहे की महाराष्ट्र राज्यासाठी महिला दिनाचं आम्हाला रस्त्यावर यावं लागतंय. 14 ऑक्टोबर या दिवशी शासनानं आम्हाला वाढीव टप्प्याचा शासन निर्गमित केलेला आदेश दिला होता. त्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये निधीसुद्धा मंजूर केला. असे 2 अधिवेशन पण झाले, हिवाळी अधिवेशन झाले आणि आता आपलं उन्हाळी अधिवेशन पण चालू आहे. अजून शासनाने आमच्याकडे पाठ फिरवली. मुंबई ह्या ठिकाणी 5 मार्चपासून आमचं आंदोलन चालू झालेलं आहे. आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन सुरू आहे. त्याचप्रमाणे जून जुलै ह्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ मुंबईमध्ये 59 दिवस, कोल्हापूरमध्ये उपोषण 72 दिवस आणि नांदेडमध्ये 45 दिवस असं आंदोलन आम्ही इथं या रस्त्यावर उभं राहून केलं. भीक मागो आंदोलन केलं. अक्षरशः इतकी वेळ आली की आम्हाला पालकमंत्र्याचे पाय सुद्धा धरावे लागलेत. पुरुष कर्मचाऱ्यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांचं अक्षरशः मुंडन सुद्धा केले. तरी या शासनाला अजूनही पाझर फुटलेला नाहीच आहे. हे शासन आमच्याकडे पूर्णतः पाठ फिरून बसलेलं आहे. ह्या शासनाला म्हणजे आपले जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, अर्थ खातं ज्यांच्याकडे आपले माननीय अजित पवार साहेब ज्यांच्याकडनं अपेक्षा कधीच करू शकत नाही आणि मागील काळामधले आपले आत्ताचे उपमुख्यमंत्री मागील काळातले आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आम्हाला एक वाढीव टप्पा दिला आणि दुसऱ्याही टप्प्याचा त्यांनी आम्हाला शासन निर्गमित आदेश सुद्धा दिला, पण अजूनही त्यांनी कुठलीही याच्यावर दखल घेतलेली नाहीये. त्यामुळे आम्ही आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन करतच आहोत आणि शासनाला अशी विनंती आहे आमची की कित्येक दिवस तुम्ही आम्हाला उपाशी मारणार आहात. घरदार सोडून आम्हाला किती दिवस रस्त्यावर यावं लागणार आहे. आम्हालाही घर आहे, आम्हालाही परिवार आहे, आम्हालाही भूक आहे. आम्हाला जेवढी तुटपुंची पगार भेटते त्या पगारी तुम्ही 1 दिवस काढून दाखवा, मग तुम्हाला कळेल आम्हाला शिक्षकांचे हाल काय होतात आणि आमचे दिवस कसा जातो. काल जो पुरवणी यादीमध्ये जो अधिवेशनामध्ये आमचा विषय आला पाहिजे होता त्यांनी अजूनही आमचा कुठलाही विषय घेतलेला नाहीये आणि अजून तर असं वाटायला लागलेलं आहे की उद्याच्या 10 तारखेच्या अर्थसंकल्पीयमध्ये आमचा मुद्दा घेतला जाणार नाही. त्यासाठी आज 8 मार्च रोजी जो महिला दिन म्हणून महिलांचा सन्मान करतो, आज प्रत्येक ठिकाणी इथं जिल्हाधिकारी कार्यालय आहे, इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी महिलांना बोलून त्यांचा मान सन्मान केला जातो. आज महिलांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठा दर्जा दिला जातो. काही गरज नाही अशा महाराष्ट्रामध्ये नवदुर्गा करण्याची आणि लक्ष्मीपूजन करण्याची. जर तुम्ही घरच्या महिलांना रोडवर जर आणत असाल तर काही गरज नाही महाराष्ट्र राज्याला महिलांचा सन्मान करण्याची. आज महिला दिनाच्या दिवशी तुम्ही आम्हाला सन्मान करण्याऐवजी रोडवर बोलवताय. जेलमध्ये जायची वेळ येते असा कोणता गुन्हा केलाय आम्ही की तुम्हाला जेलमध्ये दाखल करता येते. महाराष्ट्र सरकारला एकच विनंती आहे, जर मागणी मंजूर जर नाही झाली तर आम्ही 10 तारखेनंतर कडक पाऊल उचलू आणि आम्ही सर्व महिला मिळून मुख्यमंत्र्याच्या घरी जाऊन त्यांचा दार ठोठावू. नवनाथ वाघमारेंनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर टीका केली आहे. तर जरांगेंना गॅलेक्सी हॉस्पिटल ऐवजी बाऱ्हाळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे अशी गंभीर टीका जरांगेंवर नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. जरांगे सारखा चाटळ माणूस महाराष्ट्रात नाही. खरं तर जरांगेला आता हिंदू कळालं. ज्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले होते त्यावेळेस जरांगेचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? जरांगेला काय माहिती? जरांगे कधी कोणत्या मंदिरात गेलाय का? कोणाला काय बोलायचे जरांगेला? म्हणजे जरांगेचा सध्या खरं तर मेंदू सडलेला आहे. जरांगेच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ना, त्याच्याऐवजी त्याला आता बाराळेच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची तात्काळ गरज आहे. कारण की जरांगेचं काही दुखतच नाही. त्याची इथं TRP राहिली नाही, जरांगेच्या मागे कोणी राहिलं नाही. आंतरवाली सराटीत प्रेसवाले सुद्धा मीडियावाले सुद्धा त्याला विचारायला ढुंकवायला सुद्धा जात नाहीत. त्यामुळं जरांगे आता काय करतो, हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा पडतो, त्याच्या अंगावर एक ब्लँकेट घ्यायचं आणि तिथे जाऊन प्रेस घेण्याचं काम जरांगेचं काम सुरू आहे. जरांगेचं काय राहिलं नाही. त्यामुळे जरांगेचं आता काहीतरी कुठतरी पुन्हा वाद वाढवण्याचे, ड्रेस करण्याचे प्रयत्न सुरू येतं. परंतु सर्व मराठा समाज असेल, OBC, दलित, मुस्लिम सर्व समाजाला माझी कळकळीची विनंती, जरांगे सारख्या पागल माणसाच्या नादी आता कोणी लागलं नाही पाहिजे अशी माझी विनंती. व्हिडिओ व्हायरल होतोय त्याबद्दल आपलं काय? एकतर तो व्हिडिओ माझ्या मते महाशिवरात्रीच्या दिवशीचा नाही. तो व्हिडिओ अगदी 2-2.5 महिन्यापूर्वीचा आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशीचा व्हिडिओ असता तर तिथं गर्दी दिसली अशी तुम्हाला काही गर्दी नाही. आणि दुसरी गोष्ट, जो कैलास बोराडेचा व्हिडिओ आहे ना तो, तर कैलास बोराडे हा महादेवाचा निश्चिम भक्त आहे. कैलास बोराडे अगदी म्हणजे महादेवाला कायम त्याच्या बोलण्यातून त्याला डाक देताना सुद्धा महादेवा महादेवा म्हणून त्याचा उच्चार करत होता. महादेवाच्या नंदीला त्यांनी कवटाळलेला आहे. पण जरांगीला कुठं अक्कल आहे? जरांगीच्या मी तर म्हणतो जरांगी कधी मंदिरातच गेलेलं नाही. जरांगीला मंदिर माहिती, बार धाबे हे जरांगीला शहागडच्या आसपासचे सगळं तेवढंच माहिती. जरांगी कधी आयुष्यात गेलाय का? हे निवड चपटी मारणारा जरांगीला काय माहिती महादेवाची भक्ती काय असती? जरांगीने कधी बघितलंय का? महादेवाच्या मंदिरामध्ये अर्धनग्नच जावं लागत असतं. शरीरावर फक्त लुंगी घालून, धोतर घालून जिथे पुजारी असतात हे असे असतात. आणि महादेवाची आपण ज्यावेळेस अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला ब्राह्मण देवता जे असतात ते आपल्याला सांगतात की अंगावरलं शर्ट असेल, बनियन असेल काढून घ्या, फक्त जी खाली आपल्या पॅन्ट असेल अंडरवेअर ही एवढं ठेवा. आणि जरांगी त्याचं राजकारण करायला, जरांगीला जर कळत असतं तर जरांगीने ह्या गोष्टी केल्या नसत्या. जरांगी म्हणतो आम्ही जातीवाद वाढवतो. जरांगी काय करायला लागला म्हणजे आरोपींना पाठीशी घालायचं. खरं तर जरांगीचं आणि नवनाथ दौडच्या बोलण्याची सीडीआर तपासण्याची मी मागणी केली. ते गृह विभागाने तात्काळ त्याची सीडीआर तपासली पाहिजे. जरांगीचं नवनाथ दौडचा मोठा संबंध आहे, ह्या माझा जरांगीवर आज सुद्धा आरोप आहे. याला जरांगीच्या तात्काळ मुसक्या आवडल्या पाहिजे. जरांगी नवनाथ दौडचा आका आहे. म्हणजे त्या मारणाऱ्या म्हणजे कैलास बोराडेंना मारणाऱ्या भागवत दौडचा आका नवनाथ दौड, आणि नवनाथ दौडचा आका मनोज जरांगे. त्यामुळे जरांगीच्या मुसक्या आवडल्या पाहिजे. खरं तर जरांगीच्या सीडीआर तपास आहे म्हणून जरांगी कुठेतरी नौटंकी करण्याचं जरांगीचं काम सुरू आहे. त्या याच्यामध्ये कुठलाही काही संबंध नाही. अगदी म्हणजे भक्तीत लीन होऊन, तल्लीन होऊन तो महादेवाच्या नंदीला एकदम असा कवटाळण्याचं काम कैलास बोराडेने केलंय. त्याच्यामध्ये काही कुठेही चुकीचं नाही. परंतु जरांगेला याच्यामध्ये इव्हेंट करून कुठेतरी ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे जरांगेचा. ज्याप्रमाणे आम्ही संतोष भैया देशमुखांच्या प्रकरणात आम्ही कधी म्हटलो नाही. आम्ही ज्या वेळी संतोष भाईंचे आम्हाला प्रश्न विचारतात ते आम्ही सांगायचे किंवा जे कोणी आरोपी असतील, जे कोणी नराधम असतील यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे. परंतु एखाद्या छोट्या जातीतला जर माणूस त्याच्यावर अन्याय होत असेल तर जरांगे जर जातीवाद करत असेल, जरांगे जर छोट्या जातीतल्या माणसाला जर न्याय मिळवून देण्याच्या विरोधात असेल तर जरांगे किती जातीवादी आहे हे खरं तर आता मुस्लिम समाजाने सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे, दलित समाजाने ओळखून घेतलं पाहिजे. कारण की आता कट्टर हिंदू म्हणायला लागला. त्यावेळेस नोमानी बोकांडीवर घेतले, त्यावेळेस राजरत्न बोकांडीवर घेतले. म्हणजे येणाऱ्या काळात तो दलित समाजाला सुद्धा बाजूला ढकलण्याचं काम करत. हा नौटंकी त्याचा विषय संपलेला आहे. कैलासपासूनच मी असल्याचं देखील या ठिकाणी लक्ष्मण हाके म्हणतात. खरं तर लक्ष्मण आके असेल किंवा मी असेल, आम्ही सुरुवातीपासून नाही आहोत. कारण की हे बघा, मला काही खोटं बोलता येत नाही. मी आजपर्यंत कुठलीही प्रसिद्धी मला मिळवण्यासाठी मी केविलवाना प्रयत्न केलेला नाही किंवा मी कुठलंही माझं क्रेडिट घेत नाही. याचं पूर्ण क्रेडिट दीपक बोराडे यांना गेलं पाहिजे. कारण दीपक बोराडेंनी पहिली पोस्ट दीपक बोराडेंनी टाकली आणि त्या म्हणजे कैलास बोराडे हे म्हणजे तक्रार सुद्धा देत नव्हते. दीपक बोराडेंनी त्यांना तक्रार देण्यास सुद्धा तयार केलं. कारण की अन्यायाला वाचा फोडण्याचं काम दीपक बोराडेंनी केलं. पहिली हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेण्याचं काम दीपक बोराडेंनी केलं आणि सरकारी हॉस्पिटलमधून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याचं काम सुद्धा दीपक बोराडेंनी केलं. त्यामुळे याचं पूर्ण श्रेय ना नवनाथ वाघमारेला, ना लक्ष्मण हाकेला, ना कुणाला, फक्त याचं श्रेय दीपक बोराडेला गेलं पाहिजे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आम्ही फक्त त्या समाजाच्या, त्या पीडिताच्या व्यथा मांडण्याचं आम्ही काम करू. फक्त आम्ही मीडिया समोर येऊन कुठेतरी मी केलं असं मला योग्य वाटत नाही. हे पूर्ण श्रेय दीपक बोराडेंचं आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली रेल्वे नांदेडहून अयोध्येला रवाना झाली आहे. विभागाच्या माध्यमातून अयोध्येला जाणारी आमच्या नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या भाविकांना निरोप देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी राज्यसभेचा खासदार म्हणून आज उपस्थित होतो. माझ्यासोबत माझे मित्र हेमंत पाटील, विभागीय संघटन मंत्री संजयजी कौडगे, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष संतुकरावजी हंबर्डे, समाज कल्याण अधिकारी मिनगिरेजी व आमचे हदगावचे आमदार, आम्ही सगळेजण मिळून आज या, तसेच मुखेडचे आमदार तुषारजी राठोड, आम्ही सगळ्यांनी मिळून आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. सगळ्या भाविकांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे पूर्ण भाविकांची काळजी घेणार आहे आणि समाज कल्याण विभागाचं मी विशेष अभिनंदन करेन. एक चांगला उपक्रम आणि संपूर्ण खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील सर्व आबाल, वृद्ध, तरुण मित्र सर्वजण हे अयोध्येचं रामलल्लाचं दर्शन घेऊन येणार आहेत. आणि मी विशेषतः महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करेन
एक अभिनंदनीय अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये राबवून आमच्या गोरगरीब लोकांना रामलल्लाचं दर्शन घडवून आणण्याचा एक अभिनव उपक्रम आपण जे करत आहात त्या माध्यमातून रामलल्लाची कृपादृष्टी आमच्या मुख्यमंत्र्यावर हो एवढीच मी या चरणी प्रभू रामचंद्रा चरणी प्रार्थना करतो आणि या सगळ्या ट्रेनमध्ये जाणाऱ्या आमच्या सर्व भाविकांचं मनापासून अभिनंदन करतो. नमस्कार, मी शिवानंद मिनगेरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण. आज नांदेड येथे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमधून जवळपास 800 यात्रेकरू या ठिकाणावरून निघालेले आहेत दर्शनासाठी, रामलल्लाच्या दर्शनासाठी. या ट्रेनला आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, तसेच सन्माननीय खासदार अशोकजी चव्हाण साहेब, तसेच सन्माननीय हेमंतभाऊ पाटील मंत्री दर्जा तथा अध्यक्ष हळद उत्पादन केंद्र, तसेच माननीय खासदार अजित गोपछडे साहेब, माननीय आमदार बाबूरावजी कदम साहेब, माननीय आमदार तुषारजी राठोड साहेब, माननीय आमदार बालाजी कल्याणकर साहेब, तसेच आनंदराव बोंडारकर साहेब, माननीय आमदार, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी सर्वांनी यात्रेकरूंना शुभेच्छा दिलेल्या आहेत. या ट्रेनमध्ये जवळपास 800 यात्रेकरू दर्शनासाठी गेलेले आहेत. त्या यात्रेकरूंना जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था आणि तिथं दर्शनाची व्यवस्था ही सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे. या ट्रेनमध्ये जवळपास 15 आमच्या केअरटेकर्स जे समाज कल्याणचे कर्मचारी आहेत त्या सर्व ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी आहेत. तसेच डॉक्टरांची टीमही या ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. सर्व यात्रेकरूंचं प्रवास सुखकर व्हावा, त्यांना रामलल्लाचं दर्शन चांगल्या पद्धतीनं व्हावं, कुठलीही अडचण निर्माण होऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, तसेच माननीय सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब, तसेच समाज कल्याणचे सचिव सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब आणि माननीय आयुक्त महोदय सन्माननीय बकोरिया साहेब, माननीय प्रादेशिक उपायुक्त देवसटवार साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांकडून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. आणि सर्व यात्रेकरूंचं आम्ही या ठिकाणी पुष्पहार, तसेच त्यांना एक तुलसीची माळ, तसेच त्यांना एक रामलल्लाचं टावेल टाईप म्हणजे एक दस्ती टाईपमध्ये त्यांना दिलेलं आहे. तसेच सर्वांना नाश्त्याचे पॉकेट्स, जेवणाची व्यवस्था, हे सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात आलेली आहे. सर्व यात्रेकरूंना मी माझ्या समाज कल्याणच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला अतिशय आनंद होतो आहे की नांदेड शहरातून 800 यात्रेकरू, केवळ नांदेड शहरातून नाही तर नांदेड जिल्ह्याभरातून याची निवड केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांची ही संकल्पना होती की खेड्यापाड्यातली आपली माणसं, प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं आणि या मंदिराच्या दर्शनाला गेलं पाहिजे. बाजूला काशी आहे, बनारस आहे, विश्वनाथ आहे, हे सगळं देवदर्शन झालं पाहिजे. वयोवृद्ध माणसं असतात, परंतु परिस्थितीमुळं, आर्थिक अडचणींमुळं हे लोक जाऊ शकत नाही. तेव्हा या सर्व माणसांची सोय व्हावी म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना आणली. परंतु निवडणुकीचा काळ लागल्यामुळं आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचं सरकार आहे आणि या काळामध्ये ही योजना फलद्रूप होते. मला अतिशय आनंद होतो की किनवटसारख्या भागातली, देगलूरसारख्या भागातली सर्वसामान्य घरातली माणसं, ज्यांनी कधी तालुका बघितला नाही, जिल्हा बघितला नाही, अशी माणसं महाराष्ट्र राज्य सोडून आज अयोध्येला जात आहेत आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत आहेत. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की बाबरी मस्जिद पाडून इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर या देशामध्ये झालं पाहिजे. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी हे स्वप्न पूर्ण केलं आणि आज सर्वसामान्य माणसाला तिथं दर्शन घेता येतं. मी खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील, या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की सर्व मंडळी आज जात आहेत. आणि विशेष अभिनंदन मी समाज कल्याण विभागाचं करत आहे. समाज कल्याण मंत्री आमचे मित्र संजय शिरसाट साहेब यांचंही अभिनंदन करतो. त्याचबरोबर इथले समाज कल्याण अधिकारी श्री मिनगिरे साहेब यांचंही अभिनंदन करतो. अतिशय चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. आल्यानंतर प्रत्येकाचं हार घालून स्वागत करण्यात आलेलं आहे, तुळशीच्या माळा घालून स्वागत करण्यात आलेलं आहे, प्रत्येकाला कार्ड्स देण्यात आलेले, आल्याबरोबर नाश्ता देण्यात आलेला आहे. काही ठिकाणचे नावं राहिले होते, पत्नीचं नाव आलं पण पतीचं नाही, तर अशा वेळेस आयत्या वेळेसची ॲडजस्टमेंट म्हणून पती पत्नी दोघांनाही पाठवण्याची त्यांची व्यवस्था केली आहे. आणि डब्यामध्ये 40 लोकांची त्यांनी टीम ठेवलेली आहे.
जे की प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणार आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची मोठी टीम ठेवलेली आहे. कोणी आजारी पडलं, कोणाला मळमळ होतं आहे किंवा छोटे मोठे कुठले आजार झाले तर त्यासाठी ताबडतोब गोळ्या या डब्यामध्येच मिळणार आहे. मनापासनं या युती शासनाचं मी अभिनंदन करतो. विशेषतः आभार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं मानतो की त्यांनी या गोरगरिबांना, सर्वसामान्य माणसांना लाडकी बहिणीसारखी योजना दिली. आणि आता ही जी योजना होती की तीर्थ क्षेत्रांना भेटी द्यायचं, तर यासाठी आज आमच्या जिल्ह्यातले लोक जात आहेत. मनापासून सर्वांना या पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कार्यान्वित झाली आहे. तर या योजनेत नांदेड इथल्या अयोध्या धाम तीर्थक्षेत्रातील अर्ज केलेल्या 800 पात्र लाभार्थ्यांची निवड समाज कल्याण कार्यालयामार्फत करून आज 800 पात्र लाभार्थ्यांना अयोध्या धाम इथे पाठवण्यात आलंय. तर यावेळी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे, विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, आमदार बाबूराव कुवळीकर, आमदार तुषार राठोड यांची उपस्थिती होती. पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी युवकाने बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले. तर जल जीवन मिशन अंतर्गत असलेल्या वरवंडी इथल्या पाणी पुरवठा योजनेचं काम तातडीने पूर्ण करावे आणि योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून वरवंडी इथल्या दत्तात्रय जेवघाले यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केले. मी दत्तात्रय देवराव जेवघाले पाटील, राहणार वरवण ग्रामपंचायत अंतर्गत तसेच जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून जल जीवन मिशन अंतर्गत वरवण गावाला 5 कोटी रुपयाची पाईपलाईन म्हणजे नळ योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली होती. ती फिल्टर प्लांट सहित होती. अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम, जवळपास 20 ते 25% काम या योजनेचं आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे. पण त्यामध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठलोटं असून त्यामध्ये 60 ते 70% प्रमाणात आर बिल त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे. आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की अद्यापपर्यंत काम पूर्ण व्हायला अपेक्षित होतं. आज 2023चं हे 2023ला त्या ठिकाणी मंजुरात मिळाली होती. आज 2025 उलटून गेलं आणि मार्च एंडिंग या ठिकाणी सध्या महिना सुरू असताना सुद्धा अद्यापपर्यंत काम पूर्ण या ठिकाणी झाले नाही. या कामामध्ये प्रचंड प्रमाणात मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी आढळून येत आहे. त्या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार यांचं साठलोटं असून ते काल या ठिकाणी आले होते. त्यांनी उडवडीचे उत्तर दिले. आमचं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे की गावात नवीन वितरण सगळी व्यवस्था झाली पाहिजे. पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी नव्याने पूर्ण त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि तातडीने या ठिकाणी हे काम लवकरात लवकर झालं पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला आज 3रा दिवस उलटून देखील या ठिकाणी अधिकारी आले नाहीत आणि जे आले ते उपअभियंता आले. त्यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले. हे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित नव्हतं. या ठिकाणी त्यांनी यावं व जे काय आमचं म्हणणं आहे ते समजून यावर तातडीने तोडगा त्या ठिकाणी काढला पाहिजेत. अन्यथा प्रशासनाला या ठिकाणी सामोरं जावं लागेल. या ठिकाणी आज अनेक मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहे. उद्या काय होईल याचं आम्ही त्या ठिकाणी काहीच सांगू शकत नाही. यावर प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्यात यावा, अन्यथा प्रशासनाने आमच्या रोषाला सामोरं जाण्यास तयार व्हावे. संबंधित शासकीय ठेकेदाराचं नाव काय? संबंधित शासकीय ठेकेदार लक्ष्मण देशमुख, राहणार खामगाव यांनी या कंत्राट घेतलेला आहे. पण ते अद्यापपर्यंत अजून कंत्राट म्हणजे त्यांनी चौकशी सुद्धा केली नाही, पाहायला नाही आले. ते माणसं त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी त्यांनी या पाईपलाईनचं असे जल जीवन मिशनचे कामं घेतलेले आहेत. सावळा सुंदरखेडची पाईपलाईनचं त्यांनी सगळा बट्ट्याबोळ केलेला आहे. आज रोजी आमच्या वरवण गावाचा सुद्धा पाईपलाईनचा धिंगाणा आतापर्यंत सध्या तर झालेला आहे. खुपगावला त्यांचं काम चालू आहे. सगळ्या ठिकाणी निष्कृष्ट दर्जाचं काम जर ते ठेकेदार करत असतील, वारंवार त्यांच्या संबंधित तक्रारी असतील, तरी हे प्रशासन त्यांनाच काय या ठिकाणी या योजनेचं काम देत आहे असा आमचा गावकऱ्यांचा सवाल आहे. तर ते जे कंत्राटदार आहेत लक्ष्मण देशमुख खामगाव यांना ब्लॅकलिस्टेड करावं सगळ्यात प्रथम आमची मागणी या ठिकाणी आहे. तरी प्रशासनाने आम्हाला आता आज येणार असं कळलंय. अजून आमचं मेडिकलला सुद्धा या ठिकाणी डॉक्टर वगैरे कोणी आलेलं नाही. तर बघू आता काय होतं तर त्यावेळेस सांगू. तर आंदोलनाच्या 2ऱ्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत. तर शासकीय कंत्राट लक्ष्मण देशमुख यांना ब्लॅक लिस्ट मध्ये करून झालेल्या निकृष्ट दर्जाचे कामाची चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्ते दत्तात्रय जेवघाले यांनी केली आहे. तर आज उपोषणाचा 3रा दिवस असून अद्याप आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली नसल्यानं हे जेवघाले यांनी सांगितलं. नमस्कार रसिक हो, मी विजय गोखले म्हणजे एक अभिनेता, दिग्दर्शक, लेखक,
निर्माता इत्यादी नात्याने मी तुम्हाला परिचित आहे. मंडळी, आज मी एका वेगळ्या कारणासाठी तुमच्यासमोर आहे. न्यूज मराठी 24/7 हे चॅनल लवकरच तुम्हा सर्वांसाठी, आपल्या कलाकारांसाठी घेऊन येते एक मोठी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी अशी एकपात्री अभिनय स्पर्धा, महाराष्ट्राचं कलावैभव. याची बक्षीस आहेत. प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय क्रमांक 21,000, तृतीय क्रमांक 11,000, शिवाय अनेक लक्षवेधी पारितोषिकं, उत्तेजनार्थ पारितोषिकं देखील याच्यामध्ये देण्यात येणार आहेत. आणि हां, पुढे हेच न्यूज मराठी 24/7 याच्यावर अनेक चित्रपट, मालिका, रियालिटी शो, कॉमेडी शो, स्टँडअप कॉमेडीज वगैरे 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 कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे बरं का. तेव्हा जर आपणही आपल्याला यात कुठे सिद्ध करू शकलो, पुढे तुम्ही देखील या चॅनलवरती झळकू शकता. तेव्हा विचार करा आणि त्वरित आपल्या नावाची नोंदणी करा. न्यूज मराठी 24/7ला माझ्याकडनं, विजय गोखलेकडनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.